कंबाईंड ग्रुप बी ची एक्झाम असो किंवा कंबाईंड ग्रुप सी ची एक्झाम, या दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला जर तुमचा रिझल्ट यावासा वाटत असेल तर मॅथ्स, रिझनिंग आणि पॉलिटी हे दोन सब्जेक्ट जसे गेम चेंजर आहेत, त्याच्यासोबत तिसरा सब्जेक्ट ज्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स करणं गरजेचं आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था किंवा ज्याला तुम्ही इकॉनॉमिक्स असं म्हणता, अर्थशास्त्र असं म्हणता, तो सब्जेक्ट. इव्हन त्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स घेणंच अपेक्षित नाही आहे. तर आत्तापर्यंत जेवढे टॉपर्स आहेत, आत्तापर्यंत ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, त्या स्टुडंट्सना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला डेफिनेटली सांगतील की इकॉनॉमिक्समध्ये मला चांगले मार्क्स होते आणि म्हणून फायनल लिस्टमध्ये माझं नाव होतं. सो ज्या पद्धतीने मी मॅथ्स, रिझनिंग आणि पॉलिटीची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देऊ शकतात हे मी ऑलरेडी शेअर केले. प्लस मॅथ्स, रिझनिंग तुम्ही कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करू शकता, स्पीड विथ ॲक्युरेसी कसं तुम्ही मेंटेन करू शकता, याच्यासाठीचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे. जर तुम्ही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर ते लेक्चर्स पाहून घ्या, कारण ते लेक्चर्स तुम्हाला फार हेल्पफुल ठरतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था हा जो काही विषय आहे याच्यामधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत किंवा या सब्जेक्टवरती आयोगाकडून जे प्रश्न विचारले जातात ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात आणि त्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याच्याबद्दल बोलणार आहोत. आता पहिला मुद्दा हा आहे तो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या वेळेला कंबाईंडच्या एक्झामची तयारी करायची असते, इव्हन राज्यसेवेची सुद्धा, त्यावेळेला सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन सब्जेक्ट असे आहेत जे फार हार्ड वाटतात. मग जर हे इतके हार्ड वाटत असतील आणि इकॉनॉमिक्समधला कन्सेप्ट समजत नसतील तर इथे मार्क्स कसे घ्यायचे? अर्थातच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर हे सर्च करा, तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही काही लेक्चर्स पहा. दारिद्र्यविषयक ज्या समित्या आहेत, तेंडुलकर समिती असेल, वित्तीय समित्या असतील किंवा सार्वजनिक वित्त हा टॉपिक असेल किंवा परकीय व्यापारासारखा टॉपिक असेल, या टॉपिकवरचे जे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत ते लेक्चर्स एकदा तुम्ही पहा. MDG असेल, SDG असेल, शाश्वत विकास ध्येय असतील किंवा सहस्त्रक विकास ध्येय असतील, हे टॉपिक पहा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यावरचा जो व्हिडिओ दिला आहे ते पहा. एवढे लेक्चर्स जरी तुम्ही पाहिले ना, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये भयानक इंटरेस्ट यायला लागला आणि तुम्हाला वाटेल अरे इकॉनॉमिक्स किती सोपं आहे. इवन CRR, SLR सारख्या ज्या कन्सेप्ट तुम्हाला कठीण वाटतात किंवा महाग पैशाचं धोरण काय असतं, स्वस्त पैशाचं धोरण काय असतं, हे जे काही कठीण वाटतं, या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. RBI बद्दलचे व्हिडिओज आहेत, त्याशिवाय किंमत वाढसारखा टॉपिक आहे त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत. ऑलमोस्ट कितीतरी टॉपिक असे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचे लेक्चर्स यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते लेक्चर्स जर पाहिले तर इकॉनॉमिक्समधला इंटरेस्ट बिल्ड होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक्स जे तुम्हाला अवघड वाटते, इकॉनॉमिक्समध्ये मला मार्क्स येत नाहीत असं जे वाटते, हा कुठेतरी गैरसमज तुमच्या डोक्यातून निघून जाईल आणि मग इकॉनॉमिक्समध्ये जो काही तुम्ही स्कोअर कराल त्या स्कोअरच्या आधारावरती तुमचा रिझल्ट 100% येईल. कारण 15 मार्क्सना हा सब्जेक्ट आहे आणि फक्त प्रीसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, तर हा मेन्ससाठी सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. मग आता आज आपण काय करणार आहोत, सेम जसं आपण पॉलिटीसाठी, मॅथ्स, रिझनिंगसाठी पाहिलेलं आहे तसंच आपण इकॉनॉमिक्ससाठी 2023 आणि 24मध्ये कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, कुठल्या अँगलनी क्वेश्चन्स विचारलेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये कुठल्या अँगलनी क्वेश्चन्स बनू शकतात, या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. अर्थातच या व्हिडिओसाठी ज्या वॉरियर्सनी रिक्वेस्ट केलेली होती किंवा कमेंट केलेली होती की मॅम इकॉनॉमिक्सची पण स्ट्रॅटेजी घेऊन या, त्यांना थँक्यू, कारण तुम्ही ती कमेंट केल्यामुळे मी इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तितकं डीपमध्ये घुसले आणि सगळे टॉपिक आणि क्वेश्चन पेपर जे आहेत ते स्टडी करून मी तुमच्यासमोर उभी आहे. आता प्रश्न हा आहे की इकॉनॉमिक्स पण सेम ज्या पद्धतीने आपण पॉलिटीचे टॉपिक्स पाहतो आपल्या बुकमध्ये, नंबर ऑफ टॉपिक्स खूप आहेत, म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिली अनुक्रमणिका तर टॉपिक खूप आहेत. पण इकॉनॉमिक्सचे पण 15 क्वेश्चन्स येतात. मग इथे सुद्धा असे काही टॉपिक आहेत का की एकाच टॉपिकवरती एका वर्षी 2 किंवा 3 प्रश्न आलेत, म्हणजे मी एक टॉपिक परफेक्ट केला तर माझे 2-3 मार्क्स कवर होतील? तर येस, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तुम्हाला असे टॉपिक पाहायला मिळतात आणि आपण ते समजून घेण्यासाठी आपण पेपर समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो आधी मी 2023चा जो पेपर आहे कंबाईंड ग्रुप बी आणि सीचा एकत्रित झालेला तो पेपर घेते आणि त्याच्यामधले क्वेश्चन्स आणि त्याच्यानुसार टॉपिक जे आहेत ते आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारलेला होता या पेपरमध्ये 2023च्या ग्रुप बीच्या, तो विचारलेला होता मानव विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश डॅश आयाम प्रतिबिंबित होतात. MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा जो काही आहे किंवा HDI आहे, IHDI आहे, याच्या सगळ्या म्हणजे जेवढे पण इंडेक्स आहेत मानव विकासशी रिलेटेड याच्यामधला MPI आयोगाचा भयानक फेवरेट आहे.
आणि एक छोटासा पॉईंट, पण त्या पॉईंटवरती आयोगाने त्याचे आयाम कुठले आहेत, त्याचे निर्देशक कुठले आहेत, त्याचे जे काही गुण दिले जातात त्याच्यानुसार मग ते कुटुंब कुठल्या अँगलनी गरीब आहे, म्हणजे बहुआयामी गरिबी जी असते ती कुठल्या प्रकारची आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेत. मग छोटासा पॉईंट आहे, करायला काय हरकत आहे. राज्यसेवेला सेम क्वेश्चन आलाय, तोच क्वेश्चन इकडे रिपीट झालाय आणि त्याचे आयाम तर परत परत विचारलेत. फक्त 3 आयाम आहेत. म्हणजे तुम्हाला इथे मानव विकास हा जो काही टॉपिक आहे तो प्रॉपरली अभ्यासायचा आहे. ठीक आहे. आता काही टॉपिक जे आहेत हे 2023 आणि 2024 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, पण याच्या व्यतिरिक्त पण काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील ते आपण नंतर पाहणारच आहोत. ठीक आहे. सो मानव विकास जेव्हा अभ्यासताय त्याच्यासोबत तुम्ही शाश्वत विकास हा टॉपिक पण अभ्यासायचा आहे. बरं, हे टॉपिक अभ्यासताना प्रश्न कुठे येतात, जे काही मानव विकास निर्देशांक आहेत ते निर्देशांक विचारले जातात. त्या निर्देशांकांवरती त्या निर्देशांकांचे आयाम कुठले आहेत, डायमेन्शन्स विचारले जातात, इंडिकेटर्स म्हणजे निर्देशकसुद्धा विचारले जातात. त्याचसोबत अलीकडची जी आकडेवारी आहे ती पण विचारली जाते. सो कंबाईंड ग्रुप बी साठी जे काही चॅलेंज मी घेतलेलं 100 डेज चॅलेंज, त्याच्यामध्ये अपडेटेड आकडेवारीसह HDIची सगळी माहिती दिलेली आहे, जो काही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग MPIची पण माहिती दिली आहे. ग्रुप सी साठी जर 80 डेज चॅलेंज तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून सांगा. ज्या पद्धतीने तुम्ही बाकी सब्जेक्टचं पण पॉलिटीसारखे अनालिसिस घेऊन या हे रिक्वेस्ट केली, त्या रिक्वेस्टवरती हा व्हिडिओ आला. त्याच पद्धतीने ग्रुप सी साठीचं पण चॅलेंज मी घेऊन येईन, अर्थात तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर. आणि त्याच्यामध्ये जे लेक्चर्स असतील किंवा त्या 80 डेज चॅलेंजचं जे काही फॉर्मॅट असेल ते कम्प्लिटली PYQ बेस्ड असेल. डिरेक्टली डे 1 पासून तुम्हाला कुठलेही सब्जेक्ट किंवा कुठलेही टॉपिक अभ्यासायला दिले जाणार नाहीत. तर आधी तुमच्याकडून ॲनालिसिस करून घेतलं जाईल की तुम्हाला काय वाटतं की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, ते कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहेत आणि मग कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करायचं, या सगळ्या गोष्टी त्या चॅलेंजमध्ये करून घेतल्या जातील. बट तुम्हाला जर ते चॅलेंज हवं असेल तर कमेंट करून सांगा की येस मॅम, ग्रुप सी साठी 80 डेज चॅलेंज घेऊन ये. आता प्रश्न येतो की मानव विकास निर्देशांकावरती प्रश्न आला, मानव विकास हा टॉपिक करा, सोबत तुम्ही शाश्वत विकास करा. याच्यामध्ये MDG आणि SDG हे दोन्ही करायचे आहेत. मग जेव्हा तुम्ही MDG आणि SDG करताय, जर तुम्हाला लक्षात ठेवायला कठीण जात असेल, अगेन वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी या दोन्हीही टॉपिकचे जे काही ट्रिक आहे त्या ट्रिकचे व्हिडिओज दिलेले आहेत. फक्त एकदा जर ते व्हिडिओ पाहिले तर लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहतील हे शाश्वत विकासमध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट. सो ते तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्रामसमृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आला. कुठल्या योजनेमध्ये या एकत्रित करण्यात आला. आता 2 टॉपिक येतात आयोगाचे फेवरेट, जे तुम्ही कधीच स्किप नाही करू शकत. त्यातला पहिला आहे दारिद्र्य आणि दुसरा टॉपिक आहे रोजगार व बेरोजगारी. ठीक आहे. मग आता हे जे काही रोजगार आणि बेरोजगारी आपण पाहतोय, ज्यावेळेला तुम्ही रोजगार आणि बेरोजगारी अभ्यासाल त्यावेळेला तुम्हाला रोजगाराशी संबंधित असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. तुम्ही कोळंबे सरांचं बुक अभ्यासत असाल तर सेपरेट एक टॉपिक दिला, त्याच्यामध्ये तुम्हाला या योजना करायला मिळतात. अगदी बेसिक माहिती विचारलेली असते. कुठल्या योजनांचं एकत्रीकरण करून कुठली नवीन योजना सुरू झाली, ठराविक एक योजना कधी सुरू झाली, इव्हन पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा काही कार्यक्रम जे असतात ते नव्याने सुरू करण्यात आलेले असतात, काही अभियान जे असतात ते हाती घेण्यात आलेले असतात, काही योजना सुरू करण्यात आलेल्या असतात. तर ज्यांनी ऑलरेडी बॅच घेतलेली आहे 100 डेज त्यांना मी ट्रिकचे व्हिडिओज दिलेत की कुठलीही पंचवार्षिक योजना असेल तर त्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले कार्यक्रम तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा काय होतं की आयोगाने जे प्रश्न विचारलेले असतात त्याचा रेफरन्स म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन कम्प्लिटली फॅक्च्युअल वाटेल, पण तो तितका फॅक्च्युअल नसतो. तुम्ही पंचवार्षिक योजनांमध्ये ते जर पार्ट केलेले असतील तर तुम्हाला त्याची उत्तरं लगेच येतात. मग आता ज्यावेळेला तुम्ही हा आत्ताचा जो प्रश्न आहे रोजगार योजनेबद्दलचा, तर तुम्हाला दारिद्र्य हा टॉपिक करायचा आहे. दारिद्र्य टॉपिकमध्ये जे प्रश्न विचारले जातात, दारिद्र्याचे प्रकार, निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्य काय आहे हे विचारलं जातं. दारिद्र्याचं मोजमाप जे केलेलं आहे त्याच्यासाठी जे काही कार्यगट किंवा ज्या काही समित्या स्थापन करण्यात आल्या त्याच्यावरती प्रश्न मॅक्झिमम येतात. मग आता दारिद्र्यविषयक समित्या ज्या आहेत याच्यामध्ये पण जसे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, दारिद्र्यविषयक समित्यांचे 2 लेक्चर्स यूट्यूबवरती मी अपलोड केलेले आहेत. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा प्रॉब्लेम काय, दारिद्र्यविषयक समित्या ज्या आहेत त्याच्यातली आकडेवारी लक्षात राहत नाही की मॅम एवढे आकडे कसे लक्षात ठेवायचे की ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळलं, शहरी भागात किती दारिद्र्य आढळलं, त्यांनी जे काही कॅलरी उष्मांक सांगितलेला असेल तो पण लक्षात ठेवायचा आहे, प्रतिदिन दरडोई खर्च सांगितला आहे किंवा प्रतिमाह दरडोई खर्च सांगितला आहे. मग हे सगळ्या समित्यांचं लक्षात ठेवायचं. खूप कन्फ्युजन होतं ना. एकदा ते लेक्चर पहा दारिद्र्यविषयक समित्या, तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही आणि आकडेवारी
सगळी तुमची तोंडपाठ होईल. ठीक आहे. सो काही वेळ तुम्ही त्याच्यासाठी डेफिनेटली देऊ शकता. मी एंड स्क्रीनला त्या प्लेलिस्टची लिंक देऊन दे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलेला होता 2023ला, आयोगाचा आणखी एक फेवरेट टॉपिक, 2018, 19, 20, 21, 22 आणि 23 सलग 5-6 वर्ष या टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारला आहे. अँड दॅट इज FRBM ॲक्ट. आय थिंक मी FRBM ॲक्टवरचं पण डिटेलवालं एक लेक्चर जे आहे ते यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे. हे चॅलेंजमध्ये लेक्चर आहे, बट मला असं वाटतं की मी ते प्लेलिस्टमध्ये पण ॲड केलं आहे. एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. FRBM ॲक्ट जो आहे तो तुम्हाला एकदम प्रॉपर करायचा आहे. आणि हा जो FRBM ॲक्ट आहे हा तुम्ही अभ्यासता कुठे, सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये. आणि सार्वजनिक वित्त हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक आहे की तुम्हाला एकाच पेपरमध्ये सार्वजनिक वित्तावरती 3, 4, 5 क्वेश्चन्ससुद्धा पाहायला मिळतात. तुमचा अँगल कसा आहे पेपरकडे पाहण्याचा याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. सार्वजनिक वित्त बिलकुल 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 स्किप करायचं नाही. मी तर म्हणते इकॉनॉमिक्स अभ्यासाला सुरुवात करताना सार्वजनिक वित्तापासून करा. कारण ज्यावेळेला तुम्हाला सार्वजनिक वित्त हा टॉपिक समजतो, अर्ध इकॉनॉमिक्स तुम्हाला समजतं आणि मग बाकीचं टॉपिक तुम्हाला इझी वाटायला लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2023-24च्या अर्थसंकल्पात कोणते प्राधान्यक्रम आहेत. आता ज्यावेळेला तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता इथे दुसरा एक पार्ट येतो, तो म्हणजे करंट अफेअर्स. 2024चा ग्रुप सीचा जर पेपर पाहिला, करंट अफेअर्सवरती एकूण 5 प्रश्न आहेत. करंट अफेअर्सवरती म्हणजेच ज्या आर्थिक घडामोडी तुम्ही अभ्यासता त्या आर्थिक घडामोडीतून हे प्रश्न आलेले आहेत. आणि त्याच्यातही ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची घडामोड असते ती म्हणजे अर्थसंकल्प, ज्याला तुम्ही बजेट असं म्हणता किंवा ज्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हटलं जातं. मग हा अर्थसंकल्प करताना महाराष्ट्राचा पण करायचा आहे प्लस भारताचा पण करायचा आहे, कारण याच्यावरती 2, 3, 4 क्वेश्चन्स पाहायला मिळतात. आणि हा क्वेश्चन तिथेच जातो, कुठल्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये कोणते प्राधान्यक्रम आहेत. तर अर्थसंकल्प न विसरता करायचं. चॅलेंजमध्ये अर्थसंकल्पावरचे लेक्चर्स येणार आहेत. जो काही रिसेंटचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पातले जे की पॉईंट्स आहेत, जिथे क्वेश्चन्स बनू शकतात ते सगळे तिथे कव्हर केले जातील. नेक्स्ट क्वेश्चन होता 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅश डॅश प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. वित्त आयोगामध्ये पण म्हणजे वित्त आयोग जेव्हा आपण अभ्यासतो, वित्त आयोग कुठे अभ्यासता तुम्ही, अगेन कर प्रणाली हा टॉपिक तुम्ही अभ्यासाल, तिथे तुम्ही वित्त आयोग अभ्यासाल. कर प्रणाली हा सार्वजनिक वित्ताला जोडून अभ्यासावयाचा टॉपिक आहे. हे 2 टॉपिक तुम्ही एकत्रित अभ्यासणार आहात आणि त्याच्यासोबत मग तुम्ही वित्त आयोग अभ्यासाल आणि मग वित्त आयोगाने केलेल्या महत्त्वाच्या शिफारशी. पण याच्यातही एक मुद्दा आहे की हे जर तुम्हाला आत्ता रिसेंटली 16वा वित्त आयोग तुम्ही अभ्यासताय पण तुम्हाला मागचा कुठला तरी वित्त आयोग विचारलेला आहे, तर याचा अर्थ असा होतो की त्या वित्त आयोगाशी रिलेटेड म्हणजे FRBM ॲक्टवरती एक प्रश्न होता. तर 13व्या-14व्या वित्त आयोगाने GST संदर्भात काय तरतुदी केलेल्या होत्या असा काहीतरी एक प्रश्न होता. त्याच्या अगोदर एका वित्त आयोगाने GST बद्दल काहीतरी सुचवलेलं होतं. तर तो प्रश्न हा दुसऱ्या पार्टमध्ये जातो, पण आपण त्याला तिथे शोधत बसतो की इतकं जुनं विचारलं कसं शोधणार. त्याचा रेफरन्स कुठे ना कुठेतरी दुसऱ्या पॉईंटसोबत असतो. ठीक आहे. तर सार्वजनिक वित्त आणि याच्यासोबतच मी काय सांगितलं तुम्हाला, कर प्रणाली किंवा कर रचना हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला प्रॉपरली अभ्यासायचा. पुढचा प्रश्न कर रचनेवरती आहे. UGST आणि IGST वरती प्रश्न विचारला आहे. GST हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण त्याच्यासोबतच प्रत्यक्ष कर कोणते, अप्रत्यक्ष कर कोणते, कर कशा पद्धतीने संकलित केला जातो, कोणाकडून तो आकारला जातो, कराचे प्रकार, पण त्याचबरोबर म्हणजे करांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर हे तर आपण पाहतोच, पण त्याचबरोबर कर ज्या पद्धतीने वाढतात त्याच्यानुसार जे इतर काही करांचे प्रकार पडतात ते, आणि कुठले कुठले कर सध्या अस्तित्वात आहेत ते सगळे तुम्हाला करायचे आहेत. कर प्रणाली हा टॉपिक डिटेलमध्ये करायचा आहे. नेक्स्ट विचारलेला आहे खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. कोणती दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती 2011-12ला. आला दारिद्र्य समित्यांवरती प्रश्न. ऑब्व्हियसली हा टॉपिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लेक्चर पहा यूट्यूबवरचं, तेवढं एक लेक्चर केलं तरी तुमचे सगळे प्रश्न दारिद्र्यावरचे सुटतात, तर ते तुम्ही डेफिनेटली करू शकता. त्याच्यानंतर विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला. आता इथे हा प्रश्न जो विचारला आहे ना, प्रश्न काही वेळेला काही प्रश्न असे येतात की तुम्हाला कळत नाही की हे एक्झॅक्टली कुठून आले.
काही कार्यक्रम हे पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान सुरू करण्यात आलेले असतात आणि ते तुम्हाला डिरेक्टली विचारलेले असतात, पण तुम्ही बाजूला जर शोधत बसलात ते सापडत नाहीत. मग जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना करता त्यावेळेला तुम्हाला ते सापडतात. दुसरा मुद्दा, काही प्रश्न असे असतात ज्या प्रश्नांसाठी तुम्ही स्पेसिफिक स्टडी करण्याची गरज नसते. तुम्हाला केवळ तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यासलेलं आहे किंवा तुम्हाला जनरल अवेअरनेस जरी असेल तरी त्याची उत्तर तुम्ही देऊ शकता. आता इथे प्रश्नामध्ये म्हटलं विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ, प्रदेश विकास म्हटले. सो तुम्ही ए वाले ऑप्शन जे आहेत ते एलिमिनेट कराल. एकाच ऑप्शनमध्ये ए आहे. डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ब आणि क हे या प्रश्नाचं उत्तर होतं. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण, आता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आहे, औद्योगिकीकरणाचा संबंध नाही. सो ब आणि क हे तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं. सो हा प्रश्न कुठे जाईल तुमचा? जनरल अवेअरनेस तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये असणार आणि त्याचसोबत पंचवार्षिक योजनांदरम्यानच्या योजना किंवा जे कार्यक्रम सुरू करण्यात आले तिथे हा क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करू शकता. आर्थिक नियोजन हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. मग आर्थिक नियोजन करताना नियोजनाचे प्रकार पण करायचे आहेत, प्लस पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजकोषीय नीतीची साधने कोणते. खूप इझीवाला क्वेश्चन, खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न, परत तेच विचारलं जातं, फक्त लँग्वेज थोडी चेंज केली जाते. राजकोषीय धोरणाची साधने कोणती, राजकोषीय नीतीची साधने कोणती, सरकारचं जे धोरण असतं त्याची साधने, कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हा प्रश्न तुमचा कुठे जातो माहिती आहे? सार्वजनिक वित्तमध्ये जातो, कारण तिथे तुम्ही राजकोषीय नीती काय असते, राजकोषीय धोरण काय असतं हे अभ्यासता. सो हा क्वेश्चन तिथून बनतो. त्याच्यानंतर आहे उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना. आता ज्या पद्धतीने रोजगार आणि बेरोजगारीमध्ये तुम्ही योजना अभ्यासताय त्याच पद्धतीने चालू घडामोडींमध्ये योजना हा एक टॉपिक येतो. तर इथे पण अशा ज्या काही योजना असतात की ज्या गव्हर्नमेंटनी नव्याने सुरू केल्यात किंवा त्याचे काही माइलस्टोन असतात, काही ध्येय ठरवलेली असतात की हे एवढ्या दिवसांमध्ये कंप्लीट करायचे. मग ते जर कंप्लीट झालं असेल तर किंवा त्याचा आढावा घेण्यात आलेला असेल तर असे जर काही रिपोर्ट आलेले असतील चालू घडामोडीमध्ये तर त्याच्यावरती प्रश्न येतात. मग याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला त्या योजनेचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, ती योजना कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली या टाईपचा क्वेश्चन येतो, किंवा एका बाजूला योजना दिल्या जातात 3-4 आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं सुरू झाल्याचं वर्ष दिलं जातं किंवा त्या कुठल्या ठिकाणावरून सुरू करण्यात आल्या हे दिलं जातं. मग कुठलीही योजना करताना काय करायचं, मोदी सरकारच्या कालावधीमध्ये जेवढ्या पण योजना आलेल्या आहेत त्या योजनेचं जे नाव असतं त्या नाव म्हणजे तो शॉर्ट फॉर्म असतो, त्याच्यामध्ये काहीतरी मोठं असं दडलेलं असतं. सो तुम्हाला त्या योजनेचं जे काही फुल फॉर्म आहे तो माहिती करून घ्यायचा आहे, कुठल्या तारखेला ती योजना सुरू झाली. काही योजनांच्या बाबतीमध्ये योजनेची घोषणा आधी केलेली असते, योजना नंतर सुरू झालेली असते. सो त्या दोन्ही डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. देन त्याच्यानंतर हा मुद्दा येतो की ती योजना कुठून सुरू करण्यात आली, त्याचं उद्घाटन कुठून झालं किंवा शुभारंभ कुठून झाला, कोणाच्या हस्ते झाला, ती योजना कशाशी संबंधित आहे आणि जर काही की पॉईंट्स असतील त्याच्यामध्ये, जसं की त्याचं काही माइलस्टोन ठरवण्यात आलेले असतील की इतक्या दिवसांमध्ये हे लक्ष्य आम्हाला गाठायचं, काही आकडेवारी असेल तर ती या स्वरूपामध्ये या योजनांचा अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे. सो योजना हा टॉपिक तुम्ही करंट अफेअर्स प्लस आर्थिक घडामोडी याच्यामध्ये कन्सिडर कराल. त्याच्यानंतर ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी कुठली समिती नियुक्त करण्यात आली. अगेन कर रचना, याच्यामध्ये कराशी रिलेटेड, कर सुधारणांशी रिलेटेड, म्हणजे कर रचना तर अभ्यासाल पण त्याच्यासोबतच कर सुधारणा याच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ज्या समित्या होत्या, जे गट होते ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा काय होता. रोजगार आणि बेरोजगारी, इथे हा प्रश्न जातो. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न, हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि थोडासा आपल्याकडून दुर्लक्षित राहिलेला पार्ट असतो, तो म्हणजे अर्थव्यवस्था अभ्यासताना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कृषी क्षेत्र जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. मग कृषी क्षेत्राचा GDP मध्ये वाटा किती आहे, रोजगारामध्ये किती वाटा, याच्याशी रिलेटेड पण एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांचा 1951-52ला की 50-51ला असणारा वाटा आणि आता रिसेंटचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती आहे, रोजगारामध्ये किती आहे, त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे. अगेन त्याच प्लेलिस्टमध्ये आहे तर तो पाहून घ्या. ठीक आहे. मग तुम्हाला इथे जे क्वेश्चन येतात कृषी क्षेत्रामध्ये, इथे जास्तीत जास्त ना एखादी योजना सुरू करण्यात आली कृषी क्षेत्रासाठी, एखादं अभियान जर सुरू करण्यात आलेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. त्याच्यातही काही डाळींसंदर्भात असेल, जे काही कृषी रिलेटेड असणारी आंतरराष्ट्रीय वर्ष जी घोषित केली जातात, आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष वगैरे,
तर या टाईपचे काही क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. आणि मिशन म्हणजे पाम तेलबद्दलचं मिशन, आता इथे खाद्यतेलाचा प्रश्न आलेला आहे. तर असे जे काही आहेत, किंवा आता पुढचाच प्रश्न जो आहे तो पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून कशाची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. म्हणजे इथे 2 क्वेश्चन तुम्हाला कृषी क्षेत्रावरती पाहायला मिळतात. हा ॲक्च्युली असा पार्ट आहे की जे बरेच टीचर्स पण ॲक्च्युली निग्लेक्ट करतात, पण 3-4 क्वेश्चन तर आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता 2 क्वेश्चन तर आपण सलग पाहिले. एक खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन पाम तेल कधी सुरू करण्यात आलं, हे ऑगस्ट 2021चं. करंटमध्ये काही ना काही कारणाने ते चर्चेमध्ये असेल ऑब्वियसली, पण इकॉनॉमिक्समध्ये तो पार्ट आहे. तर तुम्ही करंटमध्ये जरी ते नाही आलं तरी बुकमध्ये कृषी हा जो काही टॉपिक आहे त्याच्यामधून ते करणं अपेक्षित असतं. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14चा. अगेन हा 2024-25चा पार्ट नाही आहे, पण तो पेपरमध्ये विचारला, कृषी या क्षेत्राशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2021-22 दरम्यान M3मध्ये डॅश डॅश समाविष्ट आहेत. पैसा व चलन व्यवस्था हा एक टॉपिक करायचा, आणि या टॉपिकला जोडून पैसा व चलन व्यवस्था या टॉपिकला जोडून दुसरा टॉपिक करायचा, तो म्हणजे किंमत वाढ किंवा किमती. आणि याच्याशी रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती मी दिलेला आहे, तो पाहून घ्या. पैशाचं जे काही M0, M1, M2, M3 या कन्सेप्ट आहे त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ ऑलरेडी चॅलेंजमध्ये आहे. तर या कन्सेप्ट एकदा समजून घेतला ना, खूप इझी आहे. आपण त्याला किचकट बनवून ठेवलं, ते कसं लक्षात ठेवायचं हे सगळं तिथे एक्सप्लेन केलं. सो हे व्हिडिओज पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा येतो, हां झाले, हे ॲक्च्युली 15 क्वेश्चन झाले 2023चे. आता पहा, मी कृषीवरती 2 प्रश्न आलेत म्हणून तुम्हाला सांगितलं. इथेच कररचना, इथे 2 प्रश्न, 2 की 3 प्रश्न झाले. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्तवरती 2 प्रश्न झाले आत्ताच. दारिद्र्यावरती 2 प्रश्न झाले. ठीक आहे. हां, दारिद्र्य बेरोजगारी, इथे दारिद्र्यविषयक समित्यांवरती एक प्रश्न होता जो की रिपोर्ट 2011-12चा विचारलेला. रोजगार आणि बेरोजगारी योजनाशी रिलेटेड एक आणि श्रमशक्तीशी रिलेटेड एक. थोडेच टॉपिक आहेत पण प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे. सो हे टॉपिक प्रॉपरली करायचं. आता येतो 2024चा ग्रुप सीचा पेपर. हा पेपर थोडासा इंटरेस्टिंग आहे. या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत, इथे करंट अफेअर्सला थोडंसं जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आणि त्याच्यातही पुढे जाऊन जो टॉपिक ॲक्च्युली आपल्या बुकमध्ये आपण कधीच नोटीस केलेला नसतो किंवा वाचनातही येत नाही, इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये येत नाही, त्याला थोडंसं जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे. 3 क्वेश्चन्स जे आहेत ते आयोगाने यावेळेला ऑडिट अँड अकाउंटिंगवरती विचारलेले आहेत, ज्याला आपण लेखापरीक्षण असं म्हणतो किंवा ज्याला अंकेक्षण असं म्हणतात. त्याच्यावरती हे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत. आता लोकांना म्हणजे मुलांना असं वाटेल की आता अकाउंट आणि ऑडिट याच्यावरती प्रश्न यायला लागले, मग आम्ही नवीन टॉपिक करत बसायचं का? हा प्रश्न कसा आहे पहा, लॉजिक कसं आहे पहा. इथे विचारलं की अंकेक्षण करण्याचा कोणता उद्देश नाही, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. ज्यावेळेला तुम्ही ती 4 विधानं वाचताना, जसं मी म्हटलं जनरल अवेअरनेस, तुमचं थोडंसं जर लॉजिकल माइंड डेव्हलप असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकता. याच्यामध्ये फार मोठं सायन्स काही नाही आहे, कारण इथे कुठली आकडेवारी विचारलेली नाही आहे, कुठलं फॅक्ट विचारलेलं नाही आहे. अंकेक्षण ऑडिट का करायचं हे जर माहिती असेल तर ऑडिट करण्याचा उद्देश कुठला नाही आहे, त्याचं उत्तर तुम्हाला इथे काढता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात डॅश डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. कररचना या टॉपिकमध्ये तर हा प्रश्न जातो, पण सोबतच अर्थसंकल्प या टॉपिकमध्ये प्रश्न जातो. मग आता अर्थसंकल्प करताना पण अगेन सार्वजनिक वित्तमधले जे काही पॉईंट्स आहेत, जसं की तुम्ही राजकोषीय तूट, महसुली तूट, प्राथमिक तूट, हे जे काही अभ्यासता, हे जेव्हा तुम्ही सार्वजनिक वित्तमध्ये अभ्यासताय, महसुली जमा, भांडवली जमा या कन्सेप्ट इथे जेव्हा अभ्यासता तेव्हाच करंटची आकडेवारी करायची. जसं मी आत्ता जे तुम्हाला रिसेंटला लेक्चर दिलेले आहेत 100 डेजमध्ये, तिथे मी तुम्हाला आता म्हणजे राजकोषीय तूट अंदाजित किती आहे, किती राहिलेली आहे लास्ट टाइम, हे अपडेटेड आकडे तिथे दिलेले आहेत. सो या गोष्टी तुम्ही म्हणजे कररचनासोबत पण करू शकता किंवा तुम्ही सेपरेटली अर्थसंकल्प अभ्यासता तिथेही करू शकता. सो हा एक टॉपिक आहे. आणि विशेष म्हणजे अर्थसंकल्पावरती आय थिंक या पेपरमध्ये 3 प्रश्न आलेत. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 1, त्याच्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणीवरती दुसरा एक प्रश्न आलेला आहे, त्याच्यानंतर भारताच्या आर्थिक पाहणीवरती तिसरा एक प्रश्न आलेला आहे. जवळ 3 प्रश्न आहेत जे फक्त या बजेटवरती आलेले आहेत. त्याच्यामुळे बजेट तर ऑब्वियसली तुम्ही स्किप नाही करू शकत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष. आता हा एक पॉईंट असा आहे
की बापरे मॅम हे खूपच फॅक्च्युअल विचारलं आहे, पण याच्यामध्ये 1 किंवा 2 संस्थांचे स्थापना वर्ष तुम्हाला माहिती असतील तरीसुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता एलिमिनेशनने. आणि त्याच्याही पुढे जाऊन जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना करताय, पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान जो काही घडलेला घटनाक्रम असतो तिथे तिथे मी तुम्हाला कशाची स्थापना वगैरे झालेली असेल तर ते सांगितले. याच्यासोबतच तुम्ही भारतीय बँक व्यवसाय किंवा बँकिंग असं लिहिते मी, भारतीय बँक व्यवसाय हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला करायचा आहे. इथे काही संस्था दिलेल्या आहेत, त्यांचं स्थापना वर्ष तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. किंवा उद्योग हा टॉपिक जो आपण करतो तर तिथे काही संस्था दिलेल्या असतात, तिथे पण हा प्रश्न जातो. ठीक आहे, मग आता याच्यापैकी जिथे तो प्रश्न गेलेला असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते आन्सर द्यावं लागेल. आणि एखादा दुसरा क्वेश्चन जो फॅक्च्युअल आहे, जो आपल्याला अजिबात माहिती नाही आणि आपला अटेम्प्ट चांगला असेल तर तिथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, आणि अटेम्प्ट कमी असेल तर स्मार्टली रिस्क घेऊ शकता. नेक्स्ट आहे भारत रोजगार अहवाल 2024. जे काही करंट अफेअर्समध्ये आर्थिक घडामोडींशी संबंधित अहवाल किंवा जे काही निर्देशांक प्रकाशित झालेले असतात ते तुम्ही करून ठेवायचं. त्याच्यानुसार हा क्वेश्चन आहे करंट अफेअर्सवरती. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 नुसार विचारलेला आहे. आता हा आर्थिक पाहणीवरती आहे, पण विचारलं काय, सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य जे आहे 27% हिस्स्यासह कितव्या क्रमांकावर आहे. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये पण हा प्रश्न जातो, आर्थिक घडामोडीमध्ये पण हा प्रश्न जातो. म्हणून जरी चालू घडामोडी असला तरी हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आयोगाचा आणखी एक फेवरेट टॉपिक, तो म्हणजे RBI. आणि RBIचे खूप सगळे म्हणजे RBIची बेसिक माहिती, स्थापना, राष्ट्रीयकरण वगैरे, त्याच्यासोबतच RBIचं जे काही मौद्रिक धोरण आहे त्या गोष्टी आणि RBIची पतनियंत्रणाची साधनं, हे असे काही 3-4 पार्ट करायचे या टॉपिकचे आणि ते अभ्यासायचे. त्याच्यातही महाग पैशाचं धोरण, स्वस्त पैशाचं धोरण हा पार्ट जास्त विचारला जातो. त्याच्यानंतर CRR SLR हे जास्त विचारलं जातं. तर त्याच्याशी रिलेटेड लेक्चर ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहे, फ्रीमध्ये आहे, ते पाहून घ्या. इकॉनॉमिक्सची प्लेलिस्ट बिलकुल स्किप करू नका, कारण ती तुम्हाला खूप मार्क्स मिळवून देऊ शकते, प्रीला पण आणि मेन्सला पण. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न RBIचा तर लक्षात आला असेल, बेसिक प्रश्न विचारलेत RBIवरती, स्थापना वगैरे विचारलेली आहे. त्याच्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. हा टॉपिक, या टॉपिकची गंमत काय माहिती का, ज्यावेळेला कुठलाही स्टुडंट इकॉनॉमिक्स सुरुवात करतो, म्हणजे नवीन स्टुडंट जर असेल आणि त्यांनी इकॉनॉमिक्स अभ्यासाला सुरुवात केली, तर दोन्ही बुकमध्ये तुम्ही कोळंबे सरांचं बुक घ्या किंवा देसले सरांचं बुक घ्या, दोन्ही बुकमध्ये हा टॉपिक जो आहे हा सुरुवातीला दिला, 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकाला. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासताना ते इतकं जास्त कन्फ्युजन होतं डोक्यामध्ये की मुलांना नाही कळत की हे काय विचारलं आहे, म्हणजे हे समजत नाही आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही कन्सेप्ट समजत नाही आणि राष्ट्रीय उत्पन्न ही कन्सेप्ट न समजल्यामुळे तिथून पुढे इकॉनॉमिक्सच अवघड वाटायला लागतं, इकॉनॉमिक्समधला इंटरेस्ट कमी होऊन जातो. चॅलेंजमध्ये राष्ट्रीय उत्पन्नावरचं जे लेक्चर मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इन डिटेल सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात आणि त्या इतक्या इझी वेमध्ये केल्यात की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न खूप इझी वाटायला लागेल. आत्ता एक प्रश्न मी तुम्हाला करंटमधला विचारते की रिसेंटली GDPचं जे आधारभूत वर्ष आहे ते 2022-23 करावं, 22-23 करावं म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे कोणती समिती आहे हे कमेंट करून सांगा. माहिती नसलं तर सर्च करा, पण त्याचं उत्तर द्या. आणि दुसरा, किंमत वाढ जो टॉपिक मी तुम्हाला सांगितला फार इम्पॉर्टंट आहे, WPI होलसेल प्राइस इंडेक्स, याचं सुद्धा जे आधारभूत वर्ष आहे ते सुद्धा 2022-23 करण्यात यावं म्हणून एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या वित्त आयोगाशी रिलेटेड होती, आय थिंक नीती आयोगाशी, वित्त आयोगाशी रिलेटेड होती, त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर या दोन्ही समित्या कुठल्या आहेत हे तुम्ही अभ्यास करून शोधून फाइंड आउट करून सांगणार आहात. ठीक आहे, GDPसाठीचं आधारभूत वर्ष आणि WPIसाठीचं आधारभूत वर्ष हे चेंज करण्यासाठी म्हणून या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आणि आधारभूत वर्षावरती या पेपरमध्ये एक प्रश्न आहे. ठीक आहे, सो आत्ता हा प्रश्न झाला आपला RBIचा. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 मूळ वर्षाऐवजी CSOद्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. जसं मी म्हटलं की तुम्हाला डिरेक्टली त्या समितीवरती प्रश्न नाही आला, पण कुठलं आधारभूत वर्ष ऑलरेडी वापरलं जातं याच्यावरती प्रश्न आला. मग 100 डेज चॅलेंजमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी लेक्चरमध्ये या गोष्टी सांगितल्यात, नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही अपडेटेड बुक वापरत असाल, अपडेटेड बुकमध्ये या सगळ्या डेट्स दिलेल्या आहेत, तो सगळा डाटा व्यवस्थितपणे रिवाईज करायचा आहे. जिथे जिथे महत्त्वाची आकडेवारी आहे
जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी संख्यात्मक डाटा आहे आणि तो लक्षात ठेवायला कठीण जातोय, तो दुसऱ्या एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आणि तो ज्यावेळेला तुमची एक्झाम असेल त्यावेळेला आधी एकदा रिवाईज, म्हणजे आत्ता तर तुम्ही रेग्युलर रिवाईज कराल, पण एक्झामच्या 2 दिवस आधी, 1 दिवस आधी तर कंपल्सरी हे रिवाईज करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 कुठला कायदा लागू केला? आर्थिक घडामोडींमध्ये हा प्रश्न जातो. जे काही नवीन कायदे येतात किंवा आता सध्या औद्योगिकीकरण आहे, AI रिलेटेड पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. AIचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीने परिणाम होत आहे त्या गोष्टी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अर्थातच पंचवार्षिक योजना आयोगाचा फेवरेटवाला पार्ट आहे. इथे एकीकडे पंचवार्षिक योजना दिली आणि एकीकडे निर्धारित लक्ष्य दिले. आय थिंक याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे याच्यामध्ये यूट्यूबलाच. तिथे पहिली पंचवार्षिक योजना कशी लक्षात ठेवायची, म्हणजे तुम्ही पाहता क्षणी पहिल्या 5 पंचवार्षिक योजना आय थिंक मी त्याच्यामध्ये दिलेल्या असतील, तर तो एक व्हिडिओ पाहायचा. प्लस पंचवार्षिक योजना आणि त्यांचे जे हे होतं म्हणजे प्रतिमान होतं ते लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिकचा व्हिडिओ पण दिलेला आहे, तर तो पण पाहून घ्या, लक्षात राहून जाईल. बरेचसे फॅक्ट तिथे कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान लेखापालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहे? अगेन हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला, अकाउंटिंगचे बेनिफिट्स. अगेन लेखापालनावरती प्रश्न आला, पण हा प्रश्न पण कन्सेप्च्युअल आहे. तुमच्या अंडरस्टँडिंगवरती, आकलनावरती, किंवा तुम्ही काय वाचलं आणि तुम्हाला किती समजतं, तुम्ही सदसद विवेकबुद्धीचा किती वापर करू शकता, याच्यावरती हा प्रश्न आहे की लेखापालनाच्या फायद्यासंबंधी योग्य विधान विचारलेलं आहे. मग आता मला सांगा, याचा फायदा कुठला असू शकतो आणि कुठला असू शकत नाही हे तुम्ही फक्त विधानं वाचून ठरवू शकता. म्हणजे हा प्रश्न करण्यासाठी फारसं काही लॉजिक असावाचं नाही. पण इथे आणखी एक काय म्हणतो आपण त्याला, आणखी एक पॉईंट असा आहे की 2 प्रश्न आत्ता आपण ऑडिट आणि अकाउंटिंगवरती पाहिले. तिसरा प्रश्न तुम्हाला जो अकाउंटिंग आणि ऑडिटवरती आला आहे ना, भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? कॅगशी रिलेटेड प्रश्न आला आहे. कॅग हे एक पद असं आहे जे तुम्हाला प्रॉपरली करून ठेवायचं आणि त्याच्यासोबतच वित्तीय समित्या करायचं. ॲक्च्युली ज्यावेळेला तुम्ही सार्वजनिक वित्त करताय ना, तिथेच तुम्ही हे करून द्याल, ठीक आहे. मग याच्यामध्ये आपले जे काही संसदीय समित्या असतील किंवा जे काही फंड आहेत, मग पब्लिक फंड असेल, त्याच्यानंतर म्हणजे सार्वजनिक लेखे असतील ते आहे, संचित निधी असेल ते आहे, आकस्मिक निधी असेल ते आहे, वित्तीय समित्या ज्या आहेत तुमच्या, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, अंदाज समिती असेल, लोकलेखा समिती असेल, त्या समित्या आहेत. कॅग हे महत्त्वाचं पद आहे. या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली हा पार्ट सार्वजनिक वित्तमधलाच आहे, पण तिथे सेपरेटली पण क्वेश्चन येतात. आणि मग जे तुम्ही लेखा आणि लेखापालन म्हणता, लेखा आणि परीक्षण, तर ते याच्यासोबतच कराल, ठीक आहे. याचे फायदे तोटे काय असतात ते सगळं कन्सेप्च्युअल आहे आणि ते तुम्ही उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, भारत सरकारचा 2024-25चा अर्थसंकल्पातल्या प्रमुख बाबी विचारत. अर्थसंकल्प मी तुम्हाला सांगितलं करायचं. त्याच्यानंतर तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन कुठलं अभियान राबवत आहे? कृषी क्षेत्र योजना आणि अभियान कुठले राबवले जातात त्याच्यावरती प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पण फार इंटरेस्टिंग होता, भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? मृत्यूदर कमी होतोय याच्यासाठी कुठलं कारण आहे? अगदी लॉजिक, म्हणजे सिंपल लॉजिकने उत्तर येणारा प्रश्न होता. त्याच्यानंतर केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? महसुली जमा, सार्वजनिक वित्तमधला हा पार्ट आहे आणि त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. अगेन एक सोपा प्रश्न सार्वजनिक वित्तावरती. आता एवढे टॉपिक आहेत 2023-24साठी विचारले गेलेले आणि हे टॉपिक जर तुम्ही प्रॉपरली केले तर ऑब्व्हियसली तुम्ही 15 पैकी बरेचसे मार्क्स इथे कव्हर करू शकता. मग उरतो प्रश्न, याच्या व्यतिरिक्त पण काही टॉपिक आहेत का? येस, काही इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट मी काढली आहे. त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला करून ठेवायची आहेत, कारण मग त्याच्यामध्ये हिंदू वृद्धी दर असेल किंवा दरडोई जे काही उत्पन्न आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. राष्ट्रीय उत्पन्न हा एक घटक आहे. आर्थिक वृद्धी आणि विकास हा एक टॉपिक आहे. आर्थिक वृद्धी व विकास हा एक टॉपिक आहे जो तुम्ही इथे करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण मानव विकास पाहिलाय, शाश्वत विकास पाहिलाय, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना पाहिलाय, दारिद्र्य हा टॉपिक पाहिला, रोजगार आणि बेरोजगारी पाहिला, त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या योजना आपण पाहिल्यात. योजना हा टॉपिक असा आहे, दारिद्र्य निर्मूलनासाठी असतील,
त्याच्यानंतर बेरोजगारी हटवण्यासाठीच्या योजना असतील, कृषी संबंधित योजना असतील, आता लाडकी बहीण योजना आहे महाराष्ट्राच्या संदर्भाने, पण गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या काही योजना असतील, या सगळ्या योजना त्यांच्यावरती करण्यात आलेला खर्च, त्याच्यासाठी ठरवण्यात आलेली जी लक्ष्य असतात, हा सगळा पार्ट इकॉनॉमिक्समध्ये इम्पॉर्टंट येतो. सो तो एक पार्ट आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या हा एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला भूगोलमध्ये पण अभ्यासायचा आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये पण अभ्यासायचं आहे. मग मला सांगा, भारताची लोकसंख्या भूगोलमध्ये अभ्यासताना वेगळी आहे आणि अर्थशास्त्रामध्ये अभ्यासताना वेगळी आहे असं आहे का? नाही, दोन्हीकडे ती सारखीच असते. म्हणजे हा टॉपिक एकदाच अभ्यासायचा पण तो प्रॉपरली अभ्यासायचा. इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या शास्त्रावरती थोडेसे प्रश्न येतात किंवा इथे कन्सेप्च्युअल प्रश्न येतात. जसं आता मृत्यूदर कमी होण्याच्या बाबतीत विचारलं, जन्मदर आणि मृत्यूदर याच्यातला संबंध विचारला जाऊ शकतो, स्थलांतराशी रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात, लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे विचारले जाऊ शकतात, लोकसंख्या धोरणं जी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सो इकॉनॉमिक्समधला जो क्वेश्चन येईल तो थोडासा वेगळ्या टाईपमध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, हा स्किप झाला माझ्याकडून. आर्थिक सुधारणा म्हणजे काय? जे उखाजा धोरण आहे, ठीक आहे, म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, हा एक टॉपिक खूप प्रॉपरली करा, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. कर प्रणाली टॉपिक मी तुम्हाला सांगितलं, कररचना असेल किंवा कर सुधारणा असेल त्याच्यावरचा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. भारतीय बँक व्यवसाय, बँकिंग हा टॉपिक आपण घेतला. RBI हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर एक टॉपिक येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याच्यामध्येही मी इकडे लिहिते IMF आहे आणि वर्ल्ड बँक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सो हे दोन टॉपिक, त्याच्यासोबत WTO पण करून ठेवा, WTO वरती पण क्वेश्चन येतात. हे या 3 संस्था तरी फार इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर किंमतवाढ आहे. आणखी एक 2 टॉपिक राहिले तो म्हणजे परकीय व्यापार. मग परकीय व्यापार हा टॉपिक करताना परकीय व्यापारमध्ये तुम्हाला FDI विचारलं जातं, आयात निर्यात याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या सगळ्याच्या ट्रिक्स मी यूट्यूबवरती पण दिलेत, चॅलेंजमध्ये पण दिलेत, तर ते पाहून घ्या. ठीक आहे. आणि अपडेटेड डाटा शेअर केलेला आहे, सो ते पहा. त्याच्यानंतर येतं व्यापारतोल आणि व्यवहारतोल. हा अगेन एक महत्त्वाचा टॉपिक आहे, पण जे तुम्ही परकीय व्यापार करताय तिथेच तुम्ही व्यापारतोल आणि व्यवहारतोल करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. म्हणजे व्यापारतोल, व्यवहारतोल आणि परकीय व्यापार यांना वेगळं वेगळं करू नका, हे टॉपिक एकत्रितच अभ्यासा. सो एवढे टॉपिक आहेत. आता हे टॉपिक खूप वाटतील तुम्हाला की एवढे सगळे टॉपिक आहेत मॅम, एवढे सगळे टॉपिक करायचे का आणि मग कसे करायचे आणि मग हे खूप किचकट वाटते का? बिलकुल किचकट नाही. जे मी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा तर इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करा. जर तुम्हाला इकॉनॉमिक्स अवघड जात असेल तर ती प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर त्याच्यातला एक एक व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. जसे तुम्ही व्हिडिओज पाहत जाल तुम्हाला इंटरेस्ट येत जाईल. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं जे आधी जे चॅलेंजमध्ये दिलेलं लेक्चर होतं, मी ट्राय करेन की ते लेक्चर मी तुम्हाला इकडे यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल करून देईन. सो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर होईल. फक्त अपडेटेड आकडेवारी जी आहे ती तुम्हाला बुकमधून करावी लागेल किंवा चॅलेंजमध्ये मिळून जाईल. आता प्रश्न काय येतो की हे करताना याच्यापैकी शाश्वत विकास याच्याशी रिलेटेड यूट्यूबवरती व्हिडिओ मी टाकलेला आहे. दारिद्र्यविषयक समित्यांचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती दिलेला आहे. FRBM ॲक्ट दिलेलं आहे. सार्वजनिक वित्तमधला पण बराचसा पार्ट, महसुली जमा काय असते, महसुली खर्च काय आहे, भांडवली जमा काय आहे, भांडवली खर्च काय असतो, ज्या वित्तीय समित्या आहेत त्या समित्या कशा लक्षात ठेवायच्या, हा सगळा पार्ट दिलेला आहे. सो ते पाहून घ्या. त्याच्यानंतर कर प्रणालीवरती नाही आहे, पंचवार्षिक योजनांचे पण काही ट्रिकचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. कृषी क्षेत्राशी रिलेटेड पण, म्हणजे GDPमध्ये राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये जाईल ॲक्च्युअली, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा असणारा वाटा याच्याशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड आहे. किंमत वाढशी रिलेटेड व्हिडिओ जो आहे तो अपलोड आहे. बँकिंगमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ते विचारलं जातं आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणाची ट्रिक, किती वेळा जे झालं राष्ट्रीयकरण, त्याच्यानंतर विलिनीकरण झालं, त्या सगळ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. सो फक्त तुम्हाला ती प्लेलिस्ट ओपन करायची आणि व्हिडिओ पाहायचा. त्याच्यानंतर RBIची जी पतनियंत्रणाची साधनं आहेत त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. त्यानंतर लोकसंख्या धोरणावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर परकीय व्यापार, परकीय व्यापारमध्ये आयात निर्यात असेल, FDI असेल, जे काही अलीकडची आकडेवारी आहे त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज त्या प्लेलिस्टमध्ये आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, प्लेलिस्ट ओपन करायची आणि जाऊन ते व्हिडिओज पाहायचे. पाहायला सुरुवात केली की इंटरेस्ट यायला लागेल, तुम्हाला पुस्तक पण इझी वाटायला लागेल आणि प्रश्न सुटतील पटपट.
आणि मग तुम्हाला वाटेल की हां अरे इकॉनॉमिक्स तर खरं माझ्या स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये जायला पाहिजे होतं, जिथे मी जास्त मार्क्स घेणं अपेक्षित आहे. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर मला एक सांगा की तुम्हाला असं वाटतं का की येस इकॉनॉमिक्समध्ये माझा स्कोर येऊ शकतो, चांगला येऊ शकतो, म्हणजे अगदी मी आउट ऑफ जरी नाही घेतले तरी मी 12-13 क्रॅक करू शकेन, एवढे टॉपिक मला परफेक्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंटमध्ये येस असं टाईप करा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज कमेंटमध्ये काहीतरी लिहून पाठवा की येस मॅम हेल्पफुल आहे म्हणून. आणि असेच व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड करते, सो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी जे मी सांगितलं की ग्रुप सीसाठी तुम्हाला 80 डेज चॅलेंज हवं असेल तर तसंसुद्धा कमेंटमध्ये सांगा. 80 डेज चॅलेंज मी घेऊन येईन, कारण 85 डेज पॉसिबल नाही आहे. बट येस डेफिनेटली आधीच्या चॅलेंजेसपेक्षा हे चॅलेंज थोडंसं वेगळं असेल आणि त्याच्यामध्ये मी PYQ पण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. जर हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करून तसं नक्की सांगा. तुम्हाला इकॉनॉमिक्समधला कुठला टॉपिक फार अवघड वाटतो तो टॉपिकही तुम्ही सांगू शकता. त्या टॉपिकच्या ट्रिक्स, तो टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन डेफिनेटली फ्रीमध्ये यूट्यूबवरती. सो तुम्ही अवघड जो टॉपिक वाटतो तो मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.